देखील खेळतात. वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेअर. आणि त्याचप्रमाणे आपण या सीझनमध्ये नानांचा संघ TDPL मध्ये जिंकताना देखील पाहिला. गजानन डेव्हलपर्स बॅटल फार चांगली रंगली, यात मात्र काही शंका नाही आहे. पहिले षटक गोलंदाज तयार होतो. करेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. नौशाद आणि त्यांच्या समवेत अशोक दरम्यान इथे ओपनिंगला आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर नौशाद आहेत. 5 ओव्हरचा हा देखील सामना असेल. करेश म्हात्रे पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस, ऑन साईडला फटका. डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित, बाळा आहेत त्या क्षेत्रामध्ये. आणि दरम्यान एक सिंगलने या इनिंगला इथे सुरुवात झाली. आता बघा भातवड बी संघ खेळतो, थोड्या वेळामध्ये टेमघरपाडा संघ देखील खेळेल. आणखीन गर्दी तुम्हाला आता या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल, कारण 2 जवळचे संघ इन ॲक्शनमध्ये. आणि ही रात्रीची वेळ, भरपूर सारे करार्थाने जर पाहिलं गेलं तर जे जॉबला जातात ते देखील वेळेला घरी येतात. बट हा फटका समोरच्या दिशेने खेळायचा होता. मिस टायमिंग, लॉंग ऑन द फील्डर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. पकली सफलता इथे मिळेल. पकला धक्का लागला, बॅटर बाद झालेत अशोक. थँक्यू डीजे. वाला बादवर करेश म्हात्रेसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. आपण जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट करताय, आपण जो धावा आपण जिथे बोट करेल ते धाब्यावर आपल्याला मेजवानी असेल गावातील कबड्डीपट्टू शशी पाटील यांच्याकडून. न्यू बॅटर जयेश मैदानात आतमध्ये येतात क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी. बघा अशोकने जो प्रयत्न केला खऱ्या अर्थाने मोठा फटका खेळायचा होता. जयेश राजे येतात क्रमांक 3 वरती. बघा पहिला धक्का फारच लवकर लागला, कारण एकच धाव फलकावरती आणि हा झटका लागला. इथे खऱ्या अर्थाने एक पार्टनरशिप बनवावी लागेल. आणि बघा फर्स्ट इनिंगमध्ये हीच तर गोष्ट नेहमी महत्त्वाची राहते, की तुम्हाला इनिशियल लेवल्सला जी सुरुवातीची षटका आहे त्याच्यामध्ये गेमला थोडं चालवायचं आहे. जयेश हिताशनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट सिकडा, कॅच पकडली जाईल. बॅक टू बॅक धक्के. आता जयेश राजेला देखील जावं लागेल वापस. फर्स्ट ऑफ ऑल असं वाटलं की डिफेन्सिव्हरित्या खेळतील, बट फुल लेंथ बॉल पाहिला आणि मोह आवरता नाही आला जयेश राजेला. प्रयत्न केला मोठा फटका खेळण्याचा आणि त्यामध्ये बॅट सिकडा. दुसरा धक्का आता इथे लागला. नक्कीच अजून एक विकेट जर आला तर आयोजकांच्या वतीने देखील तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. खास करून विपुल पाटील अर्थात बॉबी याच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिले जातील जर अजून एक विकेट आला तर. शशी पाटील देखील सज्ज झालेले आहेत. हॅट्रिक बॉल असेल. ग्रामीण धमाका 2024 मधली पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? आणि एक माहिती माझ्यापर्यंत येत आहे, आणि कारण आज थोडं पाहिलं पहिल्या मॅच नंतर मी आलो होतो आणि ही माहिती माझ्यापर्यंत आता पोहोचवली गेली की आज यशवाल माळी जे मानकोलीचे आहेत त्यांनी 4 चेंडूंवरती 4 विकेट घेतले होते. म्हणजे दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट होऊ शकली असती, बट तसं काही झालं नाही आहे. डॉट बॉल इथे येतोय, बट आतापर्यंत जर आपण पाकलं हे पहिलं षटक फक्त 1 धाव 2 धक्के लागलेत. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता. सन्मान इथे दिला गेला. रन घेण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही. क्रिकेट कम फुटबॉल पाहायला मिळाला. आणि दरम्यान हा देखील डॉट बॉल. पहिलं षटक करेश म्हात्रे टाकतात आणि हे पहिलं षटक जर आपण पाकलं गेलं, जो निर्णय सागरने घेतला, सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू, आणि तो निर्णय आतापर्यंत योग्य राहिला आणि त्या निर्णयाला योग्य ठरवलं करेशने. मग क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही निर्णय काहीही घ्या, तर योग्य कसा ठरवायचा ते तुमच्या हातामध्ये असतं. आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी फार चांगली राहिली. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट करत असताना बॉल दरम्यान बॅकफूट पॉईंट क्षेत्राकडे चालला. फिल्डर देखील पोहोचतात आणि फिल्डिंग देखील चांगलीच राहिली. 2 मिळतील, तिसरीचा प्रयत्न केला देखील जाणार नाही. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा अखेरीस एकूण 3 धावा धावफलकावरती. धक्के लागले 2 आणि अजून देखील खेळ शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये येणारा 4 षटकांचा. यानंतर होणारा सामना टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम विलास स्पोर्ट्स राहणार आणि त्यांचा अगेन्स्ट जय दुर्गा टेमघरपाडा बी.
दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करायची आहे. नौशाद आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. केतन भाकरे जो क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी आला. बघा पहिल्या दोन फलंदाजांनी थोडी जास्त घाई केली असंच वाटलं. त्याच्यामध्ये अशोक येडे होते, त्यानंतर जयेश राजे. दोन्ही बॅटर्सला आपण पाहिलं की पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला अशोकने देखील आणि जयेशने देखील, आणि त्यामध्ये ते असमर्थ राखले. 2 धक्के लागलेत. सेकंड ओव्हर बॉलर आता तयार होतो या दुसऱ्या षटकासाठी. हरेश मलावकर दरम्यान तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. समोर स्ट्रायकिंग एंडवरती जर आपण पाहिलं तर केतन भाकरे आपल्याला पाहायला मिळतील. नौशाद आहे. पहिलाच बॉल हुक करत असताना बॉल दरम्यान ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेग क्षेत्र खाली आहे. आउटफील्ड फास्ट, थांबवणं कठीण. बॉल निघून गेला लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार इथे आला. हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तितक्या कॉन्फ्रोहॅन्सिव्ह नव्हता, बट जितक्या रन्स हव्या होत्या ते इतक्या मिळाल्या. 4 धावा मिळतात. धाव फलक आता 7 वरती. नेक्स्ट बॉल हरेश, आणि आता देखील त्याच क्षेत्रामध्ये फटका खेळलेत, बट डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर. एक सिंगल इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आता धाव फलक पुढे जातो. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं गेलं तर 8 वरती जाऊन पोहोचला. 8 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 17चा खेळ इथे सुरू आहे, जिथे आपण पाहिलं की निर्णय सागरने घेतला. सांगितलं आम्ही फिल्डिंग करू, आणि आतापर्यंत तो निर्णय योग्य राखला. कारण पाहिलं गेलं करिश मात्रे फर्स्ट ओव्हर आपण पाहिलं फक्त 3 धावा त्या ओव्हरमध्ये आला आणि 2 विकेट करिशने काढले. त्यानंतर आपण पाहिलं हरीश मलावकरला आतापर्यंत 5 धावा या ओव्हरमध्ये देखील आलेल्या आहेत, बट अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. मोठा फटका खेळायचा होता. हवा तसं आपण पाहिलं गेलं बॅटवरती बॉल आला देखील नव्हता. काऊ फेसमध्ये फिल्डिंग चांगली मिळेल. एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जाऊन पोहोचला. 9 धावा धाव फटकावरती. बघा प्रयत्न सुरू आहेत की मोठे फटके खेळायचे आहेत, बट सध्या असा घडीला ज्या एंडने आता गोलंदाजी केली जात आहे तिथनं आपण पाहिलं की मोठे फटके इतके इझिली येत नाही. स्क्वेअर बाउंड्रीज थोड्या छोट्या आहेत, त्याचा बेनिफिट किती घेतला जाईल या बॅटरच्या माध्यमातून. आणि हुकचा हा फटका बॉल हवेमध्ये, बट डीपमध्ये स्क्वेअर लेगचे फिल्डर लॉंग लेग पर्यंत येतात, बट मिसफिल्ड झाली. त्याचा फायदा नक्कीच मिळेल. हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर मिसफिल्डच्या जोरावरती. या 4 चौकार इथे येतोय, बट खऱ्या अर्थाने पाकले गेले तर या चेंडूवरती मला तरी असं वाटतं की जास्तीत जास्त 2 गेल्या असत्या, बट जी मिसफिल्ड झाली त्या जोरावरती अतिरिक्त 2 गेल्या. धाव फलक आता 13. का फिल्डिंग हा डिपार्टमेंट क्रिकेटच्या खेळामध्ये या डिपार्टमेंटला फार मोठं महत्त्व आहे. कारण आउटफील्डमध्ये जेव्हा तुम्ही चांगलं वर्क करता, चांगले फिल्डिंग करता, चांगल्या फिल्डिंगच्या जोरावरती सर टीममध्ये पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट राहतो. कारण जर तुम्हाला तुमचा गोलंदाजाचा मनोबल वाढवायचा आहे ना, तर तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल. आता स्विच हिट खेळायचा होता, आता देखील विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक झाली. हा देखील बॉल मागे चालला. लॉंग लेग क्षेत्राकडे फिल्डर आहेत. मिळेल एक सिंगल. बाईजच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल. धाव फलक आता 14 वरती जाऊन पोहोचला. चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. शेवटचा एक चेंडू बाकी असेल आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 11 धावा आलेल्या आहेत आणि अजून देखील एक चेंडू बाकी. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ग्रामीण धमाका कव्हर केला जातो. भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि या नवीन हंगामाच्या सुरुवातीमध्येच 2 लाख सबस्क्रायबर्स या वाहिनीचे पूर्ण झाले. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आणि दरम्यान इथे देखील चेंडूवरती मिळेल एक सिंगल. खेळ समाप्त. 2 षटकांचा अखेर धाव फलक 15 धक्के लागले 2 आणि अजून देखील खेळ शिल्लक असेल या पहिल्या 17मध्ये येणाऱ्या 3 षटकांचा. बघा यापुढील होणारा सामना पिला स्पोर्ट्स राहणार त्यांचा अगेन्स्ट जयदुर्गा टेमघरपाडा बी टीम. दोन्ही टीम्सला विनंती असेल की टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा आणि त्यानंतर MS धाकटी येस MS11 धाकटी डहाणू आणि त्यांचा अगेन्स्ट जहरी राजनोली. प्रीतम बारी देखील आज इन ॲक्शनमध्ये दिसतील.
आज आपण पाहिलं गेलं तर आज देखील भरपूर चांगले चांगले संघ खेळतात. लॉफ्टेड ड्राईव्ह दरम्यान लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात आणि मिडल एक सिंगल. करेश मात्र आता दुसरं षटक टाकतात वैयक्तिक, कारण याआधी एक षटक टाकलं होतं करेशने, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं 3 धावा खर्च करून 2 विकेट काढले होते. आता मी म्हणेन आक्रमकरित्या बॅटिंग करावी लागेल, कारण फर्स्ट ऑफ सुरू आहे, पहिला इनिंगचा खेळ सुरू आहे. उपस्थित दर्शन जोशी यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. फुल टॉस, बट हवा तसा बॅटवरती हा बॉल देखील आला नाही आहे. मोठे फटके हवेत, बट जर आपण विचार केला तर शॉट सिलेक्शन देखील तितकासा चांगला आतापर्यंत बॅटर्सचा आपल्याला पाहायला मिळाला नाही. एक सिंगल धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर करत आता पुढे जातो 17 धावा धाव फळकावरती. आज देखील जर आपण पाहिलं तर गोलंदाजांचा दबदबाच पाहायला मिळतो, कारण याआधी आजच्या दिवसामध्ये आपण जे सामने पाहिले त्यामध्ये ब्राह्मणदेव पाटील क्रिकेट संघाच्या अगेन्स्ट देखील खांबालपाडाची जबरदस्त गोलंदाजी, त्यानंतर आपण मानकोली आणि खांबालपाडाची बॅटल पाकली, तिथे मानकोली टीमने बाजी मारली. हा हुकचा फटका बॉल हवेमध्ये फिल्डर आहे डीप मिड विकेटला, कॅच पकडली जाईल, सफलता आणखीन एक इथे मिळेल आणि हा तिसरा धक्का इथे लागलाय भूमी 11 मांडा टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिंटू आता बॅटिंग करण्यासाठी येतात क्रमांक 5 वरती. चिंटू येतोय क्रमांक 5 वरती. आता 3 धक्के लागले त्याने, ते तिन्ही धक्के दिलेत करेश म्हात्रेने. 3 विकेट मिळालं इथे करेश म्हात्रेला. आज त्यांचा खऱ्या अर्थाने गोलंदाजीचा स्पेल फार चांगला राहिला, कारण आतापर्यंत करेशने ज्या धावा खर्च केला 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 3 विकेट इथे मिळालं करेशला. आणि अजून देखील त्याच्या षटकामध्ये खेळ शिल्लक असेल येणाऱ्या 3 चेंडूंचा. पडल्यानंतर हा चेंडू थोडा खाली राहतो, त्याचा देखील ॲडव्हान्टेज आता करेशला मिळतो. आणखीन एक निर्धाव चेंडू येतो आणि पहिले सत्र देखील आता देखील शांतच चाललं आहे. बघा जी चर्चा मी करत होतो की मानकुले आणि खांबालवाडाची बॅटल आपण पाहिली, तो खऱ्या अर्थाने हाय स्कोरिंग मॅच होता, कारण तिथे आपण सौरभ माळीची बॅटिंग भरपूर चांगली होताना पाहिली होती. पण त्यानंतर साईड स्पोर्ट्स खारबाव शेलकी विरुद्ध पोगावची मॅच आपण पाहिली, ती देखील लो स्कोरिंग राखली. आणि त्यानंतर जी लढत आपण पाहिली रॉयल स्टार मीरा रोड आणि त्यांचा अगेन्स्ट महापोलीस स्टार्स, तिथे देखील रॉयल स्टार मीरा रोडच्या गोलंदाजांचं उत्तम कार्य आपण पाहिलं. आणि आता जो सामना सध्या सगळीला सुरू आहे भूमी 11 मांडा आणि त्यांचा अगेन्स्ट भातवड बी, आणि या सामन्यामध्ये देखील असंच वाटतं की गोलंदाजांचा दबदबा सुरू आहे. स्मॅश केलं, बट फुल्डर आहेत लॉंग ऑफला. आता फक्त मिळेल एक सिंगल आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस रन बॉल 18 धावा धाव फलकावरती धक्के लागले 3 आणि खेळ शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 2 षटकांचा. 2 ओव्हरचा स्पेल जबरदस्त राहिला करेश म्हात्रे यांचा, कारण फक्त 6 धावा खर्च केला आणि 3 इम्पॉर्टंट विकेट्स काढले करेश म्हात्रेने. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. आणखी किती इथे बनवल्या जातील, कारण ज्याप्रमाणे आता खेळ राहिला 18 धावा धावफलकावरती 3 विकेट गेलेत. 2 षटकांमध्ये करेश म्हात्रेने 6 दिल्या आणि त्यात कंपॅरिझनमध्ये आपण पाहिलं तर सेकंड ओव्हर जे हरेश मलावकरने टाकलं होतं त्यामध्ये रन जर आपण पाहिलं गेलं तर बघा टोटल 12 धावा दुसऱ्या षटकामध्ये देखील आल्या होत्या, म्हणजे एकूण 18 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 12 चेंडूंचाच खेळ बाकी आहे. त्या 12 चेंडूंवरती किमान इथे मी म्हणेन 25 ते 30 हव्याच आहेत, कारण जर फाईट करायची आहे, लढत चांगली द्यायची आहे तर मिनिमम 40+ विचार माइंडमध्ये ठेवावा लागेल दोन्ही बॅटर्सला आणि त्याप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. कारण सध्याच्या घडीला अडचणी समस्या भरपूर साऱ्या आहेत, पण त्या समस्यांना फेस करावं लागेल, लढावं लागेल मैदानात सातमध्ये भूमी 11 मांडा टीमला. बालाचा पहिलाच बॉल बॅकफुटवरती जाऊन पंच केला, बॅकवर्ड पॉईंटला फिल्डरसाठी चेज आहे. फिल्डिंग शेवटच्या मोमेंटला जर आपण पाकले प्रयत्न केले जातात आणि हा बॉल मिसफिल्डच्या जोरावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार इथे येतोय, बट आता देखील मिसफिल्डच झाली. बघा रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट अटेम्प्ट, त्यानंतर बॉल हातामध्ये निसटला, त्यानंतर बाउंड्री लाईनवरती आदळला. चौकार येतो, धाव फळक आता 22. मग कधी कधी काय होतं की यशाचा मार्ग मिळत नसतो, तो शोधावा लागतो, तो निर्माण करावा लागतो. ते कार्य आता फलंदाजांना या पहिल्या सत्रामध्ये करायचं. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्कच नाही आहे. डॉट बॉल त्यामुळे इथे येतो.
कारण कधी कधी काय होतं की स्टार्ट खराब होतो आणि 5 ओव्हरची मॅचेस आहे आणि 3 ओव्हर थोडे खराब गेलेत. पण असं देखील नाही आहे की एक इनिंग कधी ना मॅचचा रिझल्ट डिफाईन नाही करत. तुमचा खेळ महत्त्वाचा. जोपर्यंत सामनाचा निकाल नाही लागत तोपर्यंत ॲज अ टीम ॲज अ प्लेअर तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. शॉर्ट पिच फ्रंट फुटवरनं पुल केला, लॉंग ऑनला फुल्डर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल आणि आणखीन एक धक्का, चौथा धक्का आता इथे लागला भूमी 11 मांडा टीमला. या स्पर्धेची चर्चा हाय, जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा हाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी थँक्यू डीजे. शुभ आगमन झालेलं आहे. भाजपा कल्याणचे युवा मोर्चा नक्कीच सन्माननीय दीपेशजी गायकवाड यांचं शुभ आगमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे. तसेच आमचे मामाश्री पंडित भोईर देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते सचिन भाऊ तरे आणि योगेश भाऊ तरे यांच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फहीम आला नवीन फलंदाजांनी. येत्या क्षणी त्याने देखील तोच प्रयत्न केला जो प्रयत्न याआधी 4 बॅटर्सने देखील केलाच होता आणि ते बॅटर डगआउटमध्ये आता गेलेत. एक सिंगल इथे मिळेल. धाव फलक आता पुढे जातो या एका धावेच्या मतीने. स्कोर काढता 23 वरती. कारण बघा ॲटलिस्ट मी म्हणेन इंटेंट तरी दाखवायला हवा, बट तो इंटेंट देखील आता पाहायला मिळाला नाही आहे. त्याचं महत्त्वाचं कारण हे देखील राहिलं की करेश मात्रेचा 2 ओव्हरचा स्पेल जबरदस्त रागला, ज्या समाधानं फक्त 6 धावा दिला, 3 विकेट्स देखील काढल्या आणि त्यानंतर मग हरेश मलावकरच्या अगेन्स्ट 12 धावा जरूर आला. बट त्यात कंपॅरिझनमध्ये आता बाळा तरे यांचं हे षटक देखील चांगलेच राहिलं कारण 1 विकेट बालाला देखील मिळाली. आता स्पीडशीटचा फटका, करेश मिस्टेक झाली आणि बॉल गेला. दरम्यान शॉर्ट थर्डचा फिल्डरला बीट करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. थँक्यू डीज. थोडे क्विक जर दिसले असते ना करेश तर ही कॅच होती आणि अगदी हाताचा मधनच हा बॉल गेला. चौकार इथे येतोय. धावफळक या 4 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचला 27. आणखीन एक स्पेशीटचा फटका आता त्या क्षेत्रामध्ये फिल्डरसाठी चेज आणि आता देखील बघा मिस्टेक ऑलमोस्ट झालीच होती. बट आता हे देखील पाहावं लागेल की बॅटर सेफली पोहोचलेत की नाही. फलंदाजाला तर वाटतं की मिस्टेक झाली बट चेक केलं जाईल. थर्ड अंपायरची मागणी इथे केली गेली आहे. कारण बघा बॅटर इतके कॉन्फिडंट दिसले नव्हते आपल्याला. नौशाद होते आणि नौशादला एक्झॅक्टली समजलंच होतं की मिस्टेक त्याच्याकडून घडली आणि त्याच दिशेनं डगआउट देखील आहे आणि त्याच दिशेने तो धावत देखील गेला होता आणि निर्णय आला बॅटर आऊट. आणि ही फक्त एकच धाव असेल आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त. 4 ओव्हरच्या अखेरीस 28 धावा धाव फलकावरती आणि आता हा 5वा धक्का देखील लागला. न्यू बॅटर क्रमांक 7 वरती संकेत मैदानाच्या आतमध्ये येतो. एका षटकाचा खेळ अजून देखील शिल्लक. 28 धावा धाव फलकावरती आहेत. बघा मोस्ट ऑफ जर आपण पाहिलं तर अंडर फ्लडलाईट्स जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं मोस्ट ऑफ संघ फर्स्ट बॅटिंग करणं प्रेफर करतात. बट फर्स्ट बॅटिंग आता मिळाली जरूर बट तितकीशी चांगली बॅटिंग झाली नाही आहे कारण 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. फक्त 28 धावा धाव फलकावरती. फहीम एक चांगला बॅटर आहे, एक चांगला स्ट्रायकर आहे, बट इथे तसा बॅटमधनं मोठे फटके येणं आवश्यक कारण 28 आहेत. जर लास्ट ओव्हरमध्ये इथे 2 ते 3 मोठे फटके येतात मे बी मी म्हणेन 40+ जरी बनवले गेले तरीसुद्धा त्याच्यावरती फाईट किमान केली जाऊ शकते. लास्ट ओव्हर बॉलर तयार होतोय. प्रशांत येतोय लास्ट ओव्हरसाठी. समोर फहीम असेल. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातो आणि अंपायर्सने देखील तेच पाहिलं आणि त्या अनुषंगाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त रन इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर का ठीक जाऊन पोहोचला 29. नेक्स्ट मॅच टीम विलास स्पोर्ट्स राहणार आणि त्यांचा अगेन्स्ट जयदुर्गा टेमघरपाडा बी. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचा. हा निर्धाव येतो आणि अजून देखील 5 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या 17मध्ये. बट ज्याप्रमाणे गोलंदाजी राहिली खुश असेल स्वतः टीमचा कॅप्टन सागर कारण त्याने हा निर्णय घेतला. सांगितला मी फिल्डिंग करू आणि तो निर्णय फार योग्य राहिला कारण जो विश्वास गोलंदाजी क्रमावरती दाखवला गेला प्रत्येकी गोलंदाज खरा उतरला. आता शफल होऊन फॉलिंग स्लॉक स्वीप खेळायचं होतं बट इथे देखील परफेक्टली पोझिशनमध्ये आले नव्हते. हा देखील निर्धाव येतोय.
डॉट बॉल पर्सेंटेज देखील फार जास्तच पाहायला मिळाला, कारण आतापर्यंत आपण या पहिल्या सत्रामध्ये जर डॉट बॉल कॅल्क्युलेट केले असे चेंडू ज्याच्यावरती एकही धाव नाही आली असे चेंडू आतापर्यंत 11 चेंडू पाहायला मिळाले. आणि आता असं वाटतं की 12वा देखील आहे, 12वा चेंडू देखील असा आला की ज्याच्यावरती एकही धाव आली नाही आहे. आणि हेच तर कारण राहिलं की या पहिल्या सत्रामध्ये कधी वाटलंच नाही की मोमेंटम भूमी लेवल मांडा संघाच्या बाजूने देखील जातोय, असं झालंच नाही आहे. डॉट बॉल आणखीन एक आणि चेंडू आता शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. आणि हा फटका ऑन साईडला लूज बॉल होता, त्याचा फायदा इथे घेतला गेला. पुलचा फटका, षटकार. आता प्रश्न हा देखील निर्माण होतो की एक्झॅक्टली मागील चेंडूवरती प्रशांतला काय करायचं होतं, कारण बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी इतक्या कमी गतीने आणि इतका वेळ होता फहीमकडे की पूर्ण जो फ्रस्ट्रेशन होता ना आताचा तो लास्ट बॉलवरती त्याने काढून टाकला. षटकार येतो. धावफलक आता 35 असून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल पॅनवरती होता, बॉल दरम्यान लॉंग लेग क्षेत्राकडे चालला. चेस फार मोठी, धावतो फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा, बट त्याला देखील बीट करून हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. 39 धावा धाव फलकावरती. आणखीन किती त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील. शेवटचा बॉल देखील शफल होऊनच खेळायचं होतं फहीमला, बट हा शेवटचा बॉल दरम्यान जर आपण पाहिलं तर ओव्हर थ्रो झालाय. सिंगल इथे कंप्लीट. दुसरीसाठी फहीम परतलाय आणि 2 देखील मिळतील. तिसरीसाठी देखील बॅटर परतलेत आणि आता या तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर फहीम होतील रनआउट. धक्का लागला 6वा. बट जिथे चेंडू निर्धाव यायला हवा होता तिथे आपण पाहिलं तर 2 धावा देखील मिळाल्या. म्हणजे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर भूमी 11 मांडा टीमने बनवलेल्या आहेत 41 आणि 42चा मी म्हणेन एक चॅलेंजिंग टोटल ज्याच्यावरती फाईट केली जाऊ शकते. तर लक्ष इथे सेट केलं गेलं भूमी 11 मांडा टीमच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम भादवड बी. नेक्स्ट मॅच टीम विलास स्पोर्ट्स राहणार त्यांचा अगेन्स्ट जयदुर्गा टेमगरपाडा बी. टीमचे कॅप्टन चला टॉससाठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोचायचे. आपण विलास मूर्ती राहणार टीम संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. जयदुर्गा बी टेमगरपाडा टीमचे कॅप्टन देखील पोहोचलेले आहेत. उपस्थित सर्व पाहुणे टॉस बॉक्समध्ये जात आहेत. सन्माननीय राहुल शेठ कासारे आपण पाहतो इथे उपस्थित झालेले आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी स्कूल कल्याण. आज सोबतच मयुरी शेठ तरे उद्योगपती, हर्षलजी सालवी विराट हिंदू अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, कृष्णाजी पांडे आणि गजानन मार्केट अध्यक्ष आहेत उल्हासनगर. आपण सर्वांनी माझ्यासोबत टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुढील मॅचचा टॉस आपण करत आहोत आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते. विशाल पाटील तिथे सज्ज आहे टॉस बॉक्समध्ये. हा फार मोठा मॅच आहे, कुठेही जाऊ नका. या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. सर्व पाहुणे आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये पोहोचत आहेत. मॅच देखील तितकंच मोठं आहे. देऊया दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा. टॉस बॉक्समध्ये विशाल पाटील पोहोचलेला आहे. हो टू विशाल पाटील. थँक्यू सो मच संदेशजी पाटील सर. आपण टॉस इथे करणार आहोत. आमचे भरपूर सारे मान्यवर आमच्या समेत जोडले गेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. मॅच असेल टेमगरपाडा त्यांचा अगेन्स्ट टीम विलास स्पोर्ट्स राहणार अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. कॉल कोणाचा असेल ते सांगायचं. हेड अथवा टेल अशी मागणी करायची. कॉल असेल टेमगरपाडा टीमचा कॉल. हेड अशी मागणी आहे आणि इट इज टेल म्हणजे टॉस इथे जिंकला विलास स्पोर्ट्स राहणारले. आपण गिफ्ट देऊया कारण टॉस विनिंग कॅप्टनला पण गिफ्ट देतो. आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण विलास स्पोर्ट्स राहणार टीमचा कॅप्टनला इथे गिफ्ट देऊया. जे आम्हाला विशाल मनोहर म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला.
मी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. थोडी चर्चा नक्कीच होणार आहे. रानाल टीमचे कॅप्टन आमच्या समवेत आहेत. मित्र टॉस जिंकला, मॅच 5 ओव्हरची, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. आणि हा प्रश्न आवर्जून आता विचारावा असं वाटतो की संपूर्ण टीम अवेलेबल आहे की काही प्लेयर्स अनअवेलेबल? फक्त चिराग नाही. म्हणजे जवळजवळ संपूर्ण टीमच अवेलेबल आहे. चिराग इंजर्ड आहेत, अपेक्षा करूया लवकर रिकवर होतील. आणि प्लॅन काय की फिल्डिंग करणार आहेत, सो 5 ओव्हरमध्ये किती पण ते रोखण्याचा प्रयत्न. आणि आज गोलंदाजी क्रम कोणता नवीन गोलंदाज आहे की सेम गोलंदाजी क्रम पाहायला मिळेल? 1-2 नवीन गोलंदाज आहेत आमच्याकडे, आम्ही त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटचा प्रश्न आज विचारेन, जेव्हा या क्रीडांगणावरती कोणताही संघ कोणताही प्लेअर खेळतो त्याला फार मजा येते. आणि जेव्हा तो इथे आला, ज्याप्रमाणे इथे माहोल आहे, ॲटमॉस्फिअर, या स्पर्धेला पाहून या आयोजनाविषयी काय म्हणशील? भादवड यांनी खूप चांगलं आयोजन केलं आहे, त्यांनी आम्हाला खेळाची संधी दिली म्हणून त्यांचे मनापासून आभार. बेस्ट ऑफ लक टीम विलास स्पोर्ट्स राहणार. आमच्या समोर टेमकरपाडा टीमचे कॅप्टन आहेत. आणि हा प्रश्न आवर्जून विचारेन की टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय होता? आम्ही फिल्डिंग घेतली असती. बघा नाईट फॉर्मॅटमध्ये मोस्ट ऑफ आपण पाहतो की टोटल डिफेंड करताना जास्त टीम्स दिसतात. आणि त्या अनुषंगाने मी म्हणेन की बॅटिंग देखील आली आहे. तर त्या अनुषंगाने आता प्लॅन बी काय? 5 ओव्हर कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, जर आम्ही या टोटलपर्यंत पोहोचतोय तर तो टोटल आम्ही राहणारचा अगेन्स्ट डिफेंड करू शकतो. हां, आम्ही 50+ करू शकतो. आणि हा प्रश्न देखील विचारेन की तुमची देखील संपूर्ण टीम अवेलेबल आहे. नवीन सीझनला सुरुवातच झाली आहे, काही नवीन चेहरे टीममध्ये? हां, नवीन तर आहेतच. आणि या क्रीडांगणावरती तुम्ही सातत्याने खेळत असता आणि ज्याप्रमाणे हे आयोजन नियोजन राहिलं, काय म्हणशील या स्पर्धेविषयी? आयोजन तर चांगलंच असतं दरवर्षी, यावर्षी चांगलंच आहे. बेस्ट ऑफ लक टीम टेमगरपाडा. टॉस इथे कंप्लीट झाला, टॉस इथे जिंकलाय टीम विलास स्पोर्ट्स रानाल टीमच्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही प्रथमतः इथे गोलंदाजी करणार आहोत. आणि सेकंड इनिंगला देखील आता सुरुवात होत आहे. आणि काय घडेल, तिथे कोण जिंकेल हे ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये देखील आपण करूया चेंजेस. आणि आवाज आपण अक्षय पांडव सरांचा इथे ऐकणार आहोत. बट तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा ग्रामीण धमाका 2024. धन्यवाद. नक्कीच आमचे विशाल पाटील आणि 2 पंच जे उपस्थित आहेत इथे. आपण चला, भोजन आलेलं आहे, भोजन करून घ्यायचं आहे आपण. नक्कीच मॅच देखील ऑन होत आहे. अक्षय पांडव आपल्या सोबत असतील. धन्यवाद विशाल पाटील. एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. पॉईंटच्या जवळ चेंडू जोपर्यंत पोहोचला तिथे उचलला गेला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व भादवड बी यांच्या वतीनं आयोजित ग्रामीण धमाका. सध्या मैदानामध्ये 2 टीम आहेत, भूमी 11 मांडा आणि भादवड बी. यावेळेस मात्र बॉल तिथे अगदी बॅटन पॅडच्या मध्ये होता, त्याला अगदी जमिनीला खेळलं. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते ती 2 या आकड्यावर. चिंटू विश्वकर्मा, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, मिलिंद म्हात्रे आणि करेश म्हात्रे असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. यावेळेस करेश म्हात्रे अप्रतिमतेनं हा फटका खेळतोय. ट्रेडमार्क स्ट्रोक आहे हा करेश म्हात्रेचा आणि तो यावेळेस पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला आणि तिथनं एक चांगल्या फटक्याला अंजाम दिलाय. बघा, शफल झाला, त्यानंतर गुडघ्यावर बॅलन्स केला आणि हा लाजवाब, काबिल तारीफ त्याचा ट्रेडमार्क स्ट्रोक इथे त्याच्याकडनं पाहायला मिळाला. षटकार आलाय 6. पुढचा बॉल ऑफस्टंपवर पडलाय. तिकडनं जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे गेलाय. निर्धाव चेंडूचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून. या ओव्हरचे आतापर्यंत 3 चेंडू आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 8 धावा दाफलकावर आहेत. चिंटू विश्वकर्मा गोलंदाजीच्या ट्रॅकवर, करेश म्हात्रे. चांगला बॉल, चांगला बॉल. त्याच स्टाईलनं पुन्हा एकदा चेंडूला हवेमध्ये उडवायचं होतं, मात्र ती स्टाईल यावेळेस फसली. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन झालं नाही. आयसाईट थोडीशी डळमळीत झाली आणि आणखी एक कारण, बॉल थोडासा खाली राहिला, त्यामुळे हा बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मात्र बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. रनआउटची संधी होती इथे, होती संधी रनआउटची नॉन स्ट्राईक एंडकडे. कलेक्शनमध्ये थोडीशी गडबड आणि त्यामुळे एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. या एक सिंगलच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होताना धाफलक जाऊन पोचते पहिल्या षटकानंतर विदाऊट लॉस 9. नक्कीच भादवड संघाचे सर्वात मोठे फॅन म्हणजेच नेहमी करेश म्हात्रे असो, बाला तरे असो, मिलिंद म्हात्रे, सागर तरे, सर्वांवर नेहमी प्रेम बरसणारे
हेमंत गुलबी मुसाबाई सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. आणि सोबतच आपण पाहतोय सन्माननीय विजयदादा पाटील ते देखील मॅचचा आनंद घेतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेहमी भादवड संघावर आणि या गावावर त्यांचं नेहमी प्रेम राहिलेलं आहे. हेमंतजी गुलवी साहेब, त्याचबरोबर आम्ही नेहमी हेमंत दादा आवाज देत असतो. नक्कीच मॅचचा आनंद घेतो यूट्यूबच्या माध्यमातून. करेश मात्रेसाठी कॉम्प्लिमेंट बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे. सध्याच्या घडीला ऑल इज बेल आहे. करेशच्या बॅटमधून एक षटकार आलाय अक्षय पांडव. चांगला फटका होता तो करेजचा. त्याच पद्धतीची फटकेबाजी इथे गरजेची आहे. 9 धावा फलकावर आहेत. फहीम हा नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल फहीम या ओव्हरमध्ये, कारण अगदी बचावात्मक गोलंदाजी आहे ना ती तुम्हाला करावी लागेल. जास्तीच्या रन जर खर्च झाला तर ते तुमच्या अंगलट येऊ शकतं. ही मॅच हातातनं निसटून जाऊ शकते. यावेळेस मात्र मोठा फटका सजवायचा. पुनश्च एकदा जो फटका खेळायचा होता ते खेळणं कुठेतरी राहून गेलं. प्रॉपर कनेक्शन झालं नाही. एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या एकेरीकडनं दुहेरीकडं 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 42 धावा ज्याचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. आणि 5 ओव्हर आहेत ज्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्यात. अगदी 8-9 रन प्रत्येक ओव्हर तुम्हाला घ्यायचे आहेत. 8 रन जर प्रत्येक ओव्हरमध्ये आल्या तर इथनं विजयाचं जे द्वार आहे ते तुमच्याकरता उघडलं जाईल. यावेळेस मात्र शफल झाला. फ्लिक करायचा होता तिथे जर आपण पाहिलं तर मात्र तो करणं शक्य झालं नाही. बॅट अँड बॉलमध्ये जे कनेक्शन किंवा चेंडूवरची नजर, हा खेळ मुळात नजरेचा आहे. हा खेळच नजरेचा आहे. जिथे मी 2 प्राण्यांचा उल्लेख नेहमी करतो या खेळामध्ये. आणि इथे विकेट आली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल. मला वाटतं बॉल टप्पा खाल्यानंतर यष्ट्यांचं चुंबन घेतोय आणि तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. विकेट मिळाली आहे खेळाडू बाद. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर. येथील सारे मान्यवर. येथील सारे मान्यवर. या खेळामध्ये जर आपण पाहिलं ना तर तुमच्या अंगी चित्त्याची चपळाई आणि बहिरी ससाण्याची नजर ती जर असेल ना तर हा खेळ तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने खेळू शकता. चपळाई आणि नजर त्याचा हा खेळ आहे. फुटवर्क या खेळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि बघूया नवीन बॅटर अमोल तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. फहीम चांगली गोलंदाजी केली. चांगला बॉल तिथे पायावरचा, त्याला दिशा दिली. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षकानं चुकी केली. अगदी त्याच्या 2 पायांच्या मधनं हा बॉल जे ध्येय त्याला गाठायचं होतं तिथपर्यंत जाऊन पोहोचला. चौकार मिळाला. 4 आलेत. कुठून आणि कशा स्वरूपानं आलेत ते मॅटर करत नाही. विजयाकरता ज्या धावा पाहिजेत त्याकरता महत्त्वाचं योगदान यावेळेस या क्षेत्ररक्षकानं दिलंय. चेंडू सीमा पार. चौकार 4. धन्यवाद टीचर. जे मेन गेटाच्या बाजूला जे बॅनरच्या खाली बसलेले त्यांनी तिथून उठायचं आहे. चला उठा तिथून आपण सर्वांनी. यावेळेस चांगला बॉल बंदिस्त केलं. फलंदाजाला शांत केलं. आपल्या गोलंदाजीच्या ज्या बेड्या आहेत त्या फलंदाजाच्या पायामध्ये अडकवल्या. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. ओव्हरचे आत्तापर्यंत एकंदर 5 बॉल झालेत आणि त्यामध्ये रन्स आल्यात त्या फक्त 5. त्यामध्ये ही एक मिसफिल्ड त्याचा समावेश. काय गोलंदाजी केली आहे फहीमनं. यावेळेस फहीमला आसमान दाखवण्याचा प्रयत्न आणि दाखवलंय. फेकून दिले बॉलला. गाव कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. दमदार तडाखा. षटकार 6. तुमच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन परफेक्ट हाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग. थँक्यू टीचर. अमोल तरीसाठी एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठचे 3 षटकार जर आले तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिन तरे यांच्या माध्यमातून मी आता पुन्हा एकदा आवाज देतोय. जिथे जी लहान मुलं बसलेली आहेत बॅनरच्या खाली, मेन गेट जो आहे पोलीस लाईनचा जो गेट आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये
बसलेला आहे तिथून उठायचं आहे. चला ऑर्गनाइज कमिटी लक्ष द्यायचं तिकडे. आमचे जी शेलार तिकडे लक्ष द्यायचं आपण थोडं. आई एकविरा कोल्ड्रिंक हाऊस प्रोप्रायटर जी शेलार आणि मंगेश शेलार, आपण त्या गोष्टीवर लक्ष द्यायचं. त्या मुलांना तिथून उठवायचं आहे. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा कंटिन्यू केले. गोलंदाज चिंटू विश्वकर्मा ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. इथे चांगला बॉल, मात्र पिचिंग आउटसाइड दी ऑफस्टंप. ऑफस्टंपच्या बाहेर तुम्ही पिचिंग केली आहे, त्यामुळे पंचांनी नाकारलं या अपीलला. चांगली गोलंदाजी होती. करेश मात्रेला बंदिस्त ठेवलंय असं म्हणावं लागेल. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला असला तरी 7 बॉल त्यानं फेस केलेत आणि त्यामध्ये त्याने रन्स बनवल्यात 9. त्याची ज्या पद्धतीची फलंदाजी आहे, 7 बॉलमध्ये 15-17 रन्स करता त्याला ओळखलं जातं. मात्र इथे जर आपण पाहिलं तर थोडंसं शांत ठेवलंय. 8 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवर तो जाऊन पोहोचलाय, तर टीम जाऊन पोहोचली आहे एकंदर 21 या आकड्यावर. अजूनही 21 बनवायचे आहेत. या 21 बनवण्याकरता तुम्हाला 2.2 षटकांचा खेळ मिळाला आणि 21 बनवण्याकरता 2.4चा खेळ बाकी आहे. चांगला बॉल, त्याला पुन्हा एकदा दिशा दिली. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. आज मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये फॉग आहे. मागच्या 2-3 दिवसापासून हे प्रमाण आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. धुकं नव्हतं या मैदानामध्ये, मात्र आज ते धुकं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे वेट करणं पसंत केलं. चांगला निर्णय घेतला त्यानं. खूप वेळा थोडीशी घाई होते आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बॉल उचलणं ते थोडंसं कठीण जातं. इथे जर आपण पाहिलं तर जोपर्यंत बॉलला उचललं, धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 न पुढे सरकले जाऊन पोचली ती 23 या आकड्यावर. 23 फॉर 1 लॉस. 1 विकेटच्या पतनानंतर षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? मात्र क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला तोवर बॉल जमिनीवर पडला होता आणि इथे जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपाने ही विकेट आली आहे. माघारी परतावं लागते बॅटरला. फलंदाज अमोल तरे, त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेट आली आहे. खेळाडू बाद. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर, छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर. येथील सारे मान्यवर, येथील सारे मान्यवर. 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन परफेक्ट हाय. थँक्यू डीजे. सन्माननीय योगेश गुलवी साहेब सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. भादवड बी संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हर्षित एंटरप्राइजेस ओनर सर्व कार्यकर्ते आलेले आहेत. सर्वांनी बसून घ्यायचं. 5 चेंडूचा खेळ झाला. या 5 चेंडूनंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 24 धावा, 24ला 2 अशी स्थिती आहे सध्या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं बॉल शिल्लक आहेत 13 आणि या 13 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 18. 13 चेंडू आणि 18 धावा या मॅचला जिंकण्याकरता गरजेचे आहेत. चांगला बॉल, गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर केला. फलंदाजाच्या बॅटच्या रेंजपासून बॉलला थोडंसं दूर ठेवलं आणि तिथे जर आपण पाहिलं तर बाला तरे ज्यांना बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच हा बॉल त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू विकेटच्या मागे जाताना ओव्हर समाप्त झाली आहे. एकंदर इथे जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ, ज्यामध्ये 2 षटकं टाकली आहेत चिंटू विश्वकर्मानं, ज्यानं 2 ओव्हरमध्ये रन्स दिल्या 13 आणि त्यामध्ये एकही विकेट जरी मिळाली नसली तरी या मॅचमध्ये आपल्या टीमला त्यानं जिवंत जरूर ठेवलंय. चांगली गोलंदाजी इथे त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. भूमी 11 मांडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. टिटवाळ्याच्या परिसरातील हा संघ जो भिवंडीमध्ये आज आपलं एक कसब कला कौशल्य नशीब आजमवण्याकरता इथपर्यंत आलाय. नक्कीच भादवड बी संघाच्या कोणत्याही खेळाडूने 3 चेंडूमध्ये 3 सलग षटकार ठोकले तर सन्माननीय योगेश गुलवी दादो यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. मला तर वाटतं धावांची देखील कमी आता
पाहायला गेलं तर आपण 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. पारितोषिक जेवढं लावलंय तेवढ्या धावा आहेत धावफलकावर. 3 षटकार मारू शकतात या विजयाकरता आणि ते पारितोषिक तुम्ही कमवू शकता. नवीन गोलंदाज संकेत आलाय आणि त्याला आपल्या टीम करता चांगले संकेत द्यावे लागतील. चांगली गोलंदाजी त्याला इथे करावी लागेल कारण या मॅचमध्ये एक चांगला गोलंदाजच टीमच्या कामी येऊ शकतो. 12 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. 9च्या सरासरीने धावा घ्यायच्या आहेत करेश म्हात्रे. यावेळेस मात्र फटका दमदारतेनं खेळलाय, फेकून दिलं यावेळेस त्यानं बॉलला सीमा रेषेच्या पार. षटकारामध्ये कन्वर्ट केले 6. डेंजर एक नंबर या भादवड गावाची शान. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश म्हात्रे यो बॅटमन. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश म्हात्रे यो बॅटमन. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश म्हात्रे यो बॅटमन. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश म्हात्रे यो बॅटमन. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या 30 आहे. 2 विकेटच्या पतनानंतर चांगला स्ट्रोक तिथे करेजच्या बॅटमधनं आलाय. पहिलाच बॉल त्यावर संकेतचं स्वागत त्यानं केलंय आणि ते स्वागत आणखी भव्य केलं तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस उडवलंय मात्र यावेळेसची उंची जास्त, लांबी तेवढीशी नाही आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला, इथे करेश म्हात्रेला माघारी परतावं लागेल. विकेट मिळेल. खेळाडू बाद. नक्कीच या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय उदय दीपक पवार उपस्थित झालेले आहेत. भाजपा युवा मोर्चा महासचिव भिवंडी पूर्व, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे इथे. त्याबरोबर आपण पाहतोय केयुष जितू परमार हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भादवड बी आयोजित ग्रामीण धमाका 2024 या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक प्रणेते सन्माननीय योगेश दादा तरे आणि सचिन भाऊ तरे यांच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा 4था दिवस या स्पर्धेचा 2 दिवस भादवड टेमगरपाडा गावाचा मानाचा सन्मानाचा क्रिकेट झाला आणि आता कालपासून ग्रामीण क्रिकेटला सुरू झालेला आहे. आणि ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय आज गावातील बलाढ्य संघ जो म्हणजे भादवड बी संघ खेळत आहे मैदानामध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश. 10 बॉल शिल्लक आहेत आणि त्यामध्ये विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे. मैदानामध्ये 2 विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करणारे खेळाडू आहेत, सागर तरे आणि बाला तरे. दोघांकडनं अपेक्षा आहेत भादवडकरांना, मात्र या अपेक्षेची पूर्तता काय या दोघांकडनं केली जाईल की त्यांना या धावसंख्येपासून लांब ठेवण्यामध्ये यश मिळेल. संकेत जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला, मात्र दुसऱ्या बॉलवर त्या षटकाराची व्याजासहित परतफेड करेश म्हात्रेला बाद केलंय. आपटून टाकलेला प्रयत्न, वेट केला, पॉज घेतला होता, तर नंतर एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 31 वर. मातीची खेळपट्टी आहे. खूप वेळा तुम्हाला तिथे वेट करून खेळावं लागतं. कधीतरी बॉल थोडासा थांबून येऊ शकतो आणि यावेळेस अगदी वेट केला, थोडासा थांबून आलेला हा बॉल तिथे अगदी सहजतेनं त्याला स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलं आणि तिथे जर आपण पाहिलं तर 1 धाव जी धावफलकावर जोडली गेली. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवणारा आणि या भादवडच्या प्रेक्षकांना आनंद देणारा हा दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. या रूपवतीश्वरीची खरी या बाळा करे बरी तरुपणात गरुडा परी थँक्यू डीजे. त्याने घेतली उंच भरारी. आमचे सर्वांचे आधारस्तंभ श्रीनाथ पाटील अंकल देखील मॅचचा आनंद घेत आहेत ट्रिपल एच्या माध्यमातून. भादवड संघाला त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आतापर्यंत 3 वाजल्यापासून जवळजवळ 124 कॉल आणि 370 मेसेज आलेले आहेत. सर्वांच्या शुभेच्छा. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता संकेत महागडा ठरला या ओव्हरमध्ये.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट केले बॉलला वेगानं चाललाय क्षेत्ररक्षक त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली यावेळेस बॉलला त्यानं स्टॉप केलं भूमी 11 मांडा पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये इथे जर आपण पाहिलं तर सदरीच धावा दाखल आहेत त्यामुळे विजयाकरता तुम्हाला आता 4 रन बनवायचे आहेत येणारी 7 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत सागर तरे जो स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय हा बॉल खाली राहिला आत कट झाला टप्पा खाल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी असं म्हणू शकतो आपण त्या बॉलला टप्पा खाल्यानंतर अगदी एखादी पाणबुडी ज्या पद्धतीने समुद्राच्या तळानं जाते अगदी तसा हा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून गेला या डॉट बॉल बरोबर ओव्हर समाप्त झाली नंबर 4 ची शेवटचं षटक 6 चेंडू आणि विजयाकरता 4 धावसंख्येची गरज 4 धावा आहेत लढण्या इतक्या धावा आहेत कारण अशा कमी टोटलच्या ज्या धावा आहेत त्याबरोबर चांगल्या मॅचेस होताना आपण खूप वेळा पाहतो मात्र 2 चांगले फलंदाज मैदानामध्ये आहेत हेही तेवढंच खरं आहे बाळा तरे आणि सागर तरे सध्या मैदानाच्या आतमध्ये बाळा तरेच्या नावापुढे एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय एक वेळा हिरव्यापणाचा वापर करण्याची संधी अल्पेश गायकवाड यांना मिळाली येणारं शेवटचं षटक 4 धावसंख्येची गरज आहे येणारी 6 चेंडूमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा दाखल कावर आहेत शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवर जगन पाटील गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते काय आपल्या टीमला इथे ते विजयापर्यंत घेऊन जातील हे पाहण्यालायक ठरेल पहिला बॉल समोर बाला तरे फलंदाजी करण्याकरता हा बॉल बाला तरेनं उडवलाय आणि काय यावेळेस झेल होतोय विकेट मिळतीये 5 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे 5 चेंडू आणि 4 धावा या मॅच मध्ये जिंकण्याकरता गरजेच्या आहेत मॅच रंगतदार स्थितीकडे जाऊ शकते कारण हे फ्लड लाईट क्रिकेट आहे जिथे तुम्ही 4 धावा 5 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करू शकता आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर बाला तरेनं या मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न केला मात्र जे डिस्टन्स त्याला गाठायचं होतं जे डिस्टन्स त्याला क्लिअर करायचं होतं ते त्याला क्लिअर करणं शक्य झालं नाही त्या क्षेत्रामध्ये होता क्षेत्ररक्षक त्यानं टिपला एक अचूकतेचा झेल आणि माघारी परतवलं संपवला तिथे बालातरीचा खेळ नवीन बॅटर भूषण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय अपेक्षा तर आहेत भूषण म्हात्रेकडनं म्हणूनच त्याला क्रमांक 6 या क्रमांकावर फलंदाजी करण्याकरता धाडलाय 4 धावसंख्येची गरज आहे इथे रणनीती काय असेल 2 खेळाडूंची ती पाहण्यालायक असेल की इथे सिंगल डबलनं मॅच फिनिश करायची की एक चांगला फटका खेळून मॅचला फिनिश करायचं 5 चेंडूचा खेळ ज्यामध्ये 4 धावसंख्येची गरज आतापर्यंत विकेट जर आपण पाहिलं तर 4 विकेट्स गेल्या ज्यामध्ये करेश म्हात्रे मिलिंद म्हात्रे अमोल तरे आणि बाळा तरे यांचा समावेश आहे सागर तरे मैदानाच्या आतमध्ये आहे मात्र तो नॉन स्ट्राईक एंडकडे आहे स्ट्रायकर एंडकडे भूषण म्हात्रे जगन पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे मात्र हा बॉल तोही त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातात बॅक टू बॅक दुसरा गडी इथे बाद झालाय विकेट मिळतीये आता चेंडू शिल्लक राहिले 4 आणि धावसंख्येची गरज आहे 4 बॉल 4 धावसंख्येची गरज प्रेशर क्रिएट करून घेतलं जात आहे प्रेशर क्रिएट होतंय असं मी म्हणणार नाही इथे भादवड बीचा संघ प्रेशर स्वतःवर क्रिएट करून घेतोय कारण 2 खेळाडू या 4 धावा दाफलकावर लावत असताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न त्याने केला पहिल्यांदा बाला तरे तो बाद झाला आणि त्यानंतर भूषण म्हात्रे त्यालाही माघारी परतावं लागलंय आता येणारे 4 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय प्रशांत गांगुर्डे नक्कीच एक प्रश्न मी अक्षय पांडव सर तुम्हाला करेन जेव्हा धावा कमी असतात यानी की 4 धावांची आवश्यकता आहे षटकार मारणं मॅच फिनिश करणं कसं वाटतं तुम्हाला कारण की 2 माइंडसेट असतात तर मी म्हणूनच म्हटलं ना मगाशीच क्लिअर केलं की 2 माइंडसेट असतात एक सिंगल डबलनं जिंकणं आणि एकाच बॉलमध्ये फिनिश करणं त्यातनं इथे भादवड बीचा माइंडसेट हाच आहे की एक बॉलवर मॅच फिनिश करायची आहे
दोन माइंडसेट असतात प्रत्येक मॅच आणि प्रत्येक टीम विचार करताना दोन पद्धतीनं करते. एक सिंगल डबलनं आणि दुसरी एका चेंडूत. इथे एका चेंडूत फिनिश करण्याचा जो माइंडसेट आहे तो पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना टीम भादवड. जगन गोलंदाजीच्या ट्रॅकवर जगन पाटील. यावेळेस मात्र हा बॉल तिथे दिशा दिली. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता कॉलिंग आहे. सागर तरे त्याची सत्व परीक्षा असेल मात्र तो पोहोचला वेगानं. एक तेज दौड लावताना पाहायला मिळालाय. येणारे इथनं बॉल शिल्लक आहे 3. या 3 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 2. प्रेशर क्रिएट होतंय मॅच मध्ये आणि ते प्रेशर इथे कोणाला जिंकवेल ते आपल्याला पाहायचंय. या प्रेशर मध्ये शिटी कोणाची वाजेल ते आपल्याला बघायचंय. येणारी 3 चेंडू विजया करता 2 धावसंख्येची गरज. तीन चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जगन पाटील. मॅच बनवली आहे त्यांनी. 2 विकेट आपल्या नावावर जरूर केल्यात. यावेळेस फटका चांगला आणि तिथे 1 रन तर इझिली मिळेल. एकच रन घेणं पसंत केलंय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि विजया करता गरज आहे ती 1 धावसंख्येची. एक मिनिट. मॅनेजमेंट कमिटी याआधी मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होती. इथेही तोच नियम आहे का ते आम्हाला दर्शवायचं आहे. जी प्रीमियर लीग होती आम्ही जी स्पर्धा कव्हर केली ज्यामध्ये सुपर ओव्हर होती आणि इथेही चेसिंग कंपल्सरी आहे. बघा याला म्हणतात प्रत्येकाला न्याय समान. भादवडची बॅटिंग असतानाही त्यांनी दर्शवलं की चेसिंग कंपल्सरी आहे. आम्ही जरी रिस्कमध्ये असलो तरी आम्हाला इथे चेसिंग करावीच लागेल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि 1 धाव. रॉंग अँड थ्रो. इथे गोलंदाजाच्या एंडला जर थ्रो केली असती तर ही मॅच आणखी कठीण होऊ शकली असती. मात्र इथे खूप चांगला प्रतिकार, खूप चांगल्या पद्धतीची लढत दिली त्याबद्दल भूमी 11 मांडा आपलं मनपूर्वक अभिनंदन. डीजे थँक्यू. आपण मॅन ऑफ द मॅच कडे जातोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्यानं गोलंदाजीमध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. 2 ओव्हर टाकल्या. 2 ओव्हरमध्ये त्यानं 6 रन खर्च करताना 3 विकेट मिळवल्या. फलंदाजी करताना त्यानं जवळपास 18 धावा काढल्या. तो करेश म्हात्रे दी वॉल ऑफ भादवड तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. करेश या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे मॅन ऑफ द मॅच आपल्याला दिली जाईल. नेक्स्ट मॅच लगेचच सुरू होईल आणि या पुढच्या मॅचचं खेळ जसा सुरू होईल तेव्हा आपल्यासोबत मायक्रोफोनवर आम्ही करतोय बदल. आपल्यासोबत जोडतील विशाल पाटील आणि सध्या विशाल पाटील मायक्रोफोनवर येण्याआधी आम्ही जातो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे संदेश पाटील आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू डीजे. आपण सर्वप्रथम पाहुण्यांचा सत्कार करू त्यानंतर आपण करेश म्हात्रेला मॅन ऑफ द मॅच देऊ. मी विनंती करतो या सचिन भाऊ तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राहुल शेठ कासारे उपस्थित आहेत त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी स्कूल कल्याणवरून आलेले आहेत. पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान इथे आपण करत आहोत. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचं वस्त्र आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा हा सन्मान चिन्ह जो आहे देऊन आपण साहेबांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर मयूर शेठ तरे उपस्थित आहेत उद्योगपती. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान इथे करूया मुख्य व्यासपीठावर. मी विनंती करतो पुन्हा एकदा या स्पर्धेचे प्रणेते सचिन भाऊ तरे की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचा आहे. पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. या स्पर्धेचा गोड सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. सोबतच आपण पाहतोय विराट हिंदू अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हर्षल साळवी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मान सन्मान इथे करणार आहोत. हर्षलजी साळवी इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मान सन्मान सचिन भाऊ यांच्या शुभास्ते इथे आपण करत आहोत. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार इथे केला जात आहे. सचिन भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते प्रत्येक
व्यक्तीला इथे सन्मानित करत आहोत आपण पहिल्या दिवसापासून. हर्षलजी साल्वी हा सन्मान घेताना आपण पाहतोय. त्या स्वागताने सन्मान करून आणि त्यानंतर वाला बादर करेश मात्रेच्या क्लास खेळीला आपण